जय शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले रांगणाची सफर करणार आहोत। 26 डिसेंबरला सायंकाळी 5:30 वाजता पुण्यातून मोहिमेसाठी प्रवास सुरू झाला। 27 डिसेंबरला सकाळी 4:30 वाजता श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी आम्ही पोहोचलो। परिवाराचे ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र झाल्यानंतर सर्व दुर्गसेवक आणि रणरागिणी ताई मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले। राजा शिवछत्रपती परिवार आयोजित श्री क्षेत्र आदमापूर ते किल्ले रांगणा मुख्य मोहीम क्रमांक 20 यामध्ये आपल्या श्रीयश क्लासेसचेही विद्यार्थी सहभागी झाले होते। दर्शनानंतर खरेदी करून पुढील प्रवास किल्ले रांगणाच्या दिशेने सुरू झाला। आता आपण किल्ल्यापासून 12 ते 15 किलोमीटर अंतरावरती असलेल्या तांब्याची वाडी या गावात आहोत। इथे कोल्हापूर परिवाराने सर्व मावळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती। दुपारी साधारणतः 1 वाजता भोजन करून सर्व मावळे आणि रणरागिणी ताई किल्ल्याच्या दिशेने साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतर पायी प्रवास करून किल्ल्यावर पोहोचणार होते। अजूनही 5 किलोमीटर अंतर चालायचंय किल्ले रांगणा। जंगल झाडीतून जाणारी ही जी मळलेली वाट दिसते ती वाट तयार करण्यासाठी कोल्हापूर परिवाराने अथक असे परिश्रम घेतलेत। गडाच्या दिशेने मार्गक्रमण करताना टीम श्रीयश क्लासेस, आणि आता आपण गडाचा उंबरा ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। समोर आपल्याला गडाचा उंबरा दिसत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर। गडाचा उंबरा उतरून आपण खाली आलो की समोर गडाचा मुख्य बुरुज या ठिकाणी आपणास दिसत आहे। किल्ले रांगणाचे दुसरे नाव आहे प्रसिद्धगड। किल्ले रांगणाची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणतः 2227 फूट इतकी आहे। किल्ले रांगणाचे कोल्हापूर शहरापासूनचे अंतर साधारणतः 110 किलोमीटर तर पुणे शहरापासूनचे अंतर साधारणतः 350 किलोमीटर इतके आहे। आता आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत। आपण ज्या मार्गाने आलेलो आहोत त्या मार्गामध्ये गडास एकूण 3 प्रवेशद्वार आहेत। किल्ले रांगणाच्या जवळची गावे पाटगाव आणि चिक्केवाडी ही कोल्हापूर जिल्ह्यात आहे, तर नारूर आणि पांगरट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे। दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण गडामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी 2 तोफा संवर्धन केलेल्या दिसत आहेत। गडाचे हे तिसरे प्रवेशद्वार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये किल्ले रांगणाचा समावेश होतो। गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या 13 किल्ल्यांमध्ये रांगणाचा पहिला क्रमांक लागतो। गडावरील सर्वात मोठा पाण्याचा तलाव। आता आपण गडावरील रांगणाई देवीच्या मंदिरापाशी आहोत। किल्ले रांगणाचे बांधकाम शिलाहार राजा भोज दुसरा याने 12व्या शतकामध्ये केले। इसवी सन 1470 मध्ये मोहम्मद गवानने हा किल्ला जिंकून घेतला। बहमनी साम्राज्य लयास गेल्यानंतर किल्ले रांगणा हा विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये गेला। मंदिरात जाऊन आपण रांगणाई देवीचे दर्शन घेऊयात। शेजारीच असलेले बजरंगबलींचे मंदिर। क्लासच्या विद्यार्थिनी रणरागिणी ताई अनुष्का आणि स्वरा रांगोळी काढताना। थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर सुवर्ण क्षण अनुभवास मिळणार होते। सासगा
घरी गोंधळाला ये ग गोंधळाला ये ग आई गोंधळाला ये ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग सप्तशृंगी आली गोंधळाला माहूरची रेणुका आली गोंधळाला देशासाठी जगायचं शिवाने सांगावा काढलाय धर्मासाठी फोन बंद करून ठेव माझा नेले रविवारी सकाळी ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र झाल्यानंतर प्रत्यक्ष दुर्ग संवर्धन कार्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याच्या 22 जिल्ह्यातून आलेल्या 850 दुर्गसेवकांनी पूर्ण गड स्वच्छ केला. किल्ले रांगणा आदिलशहाच्या ताब्यात असताना आदिलशहाचे सरदार सावंतवाडीचे सावंत यांच्याकडे हा गड होता. इसवी सन 1658 मध्ये आदिलशहाचा सरदार रुस्तम जमानने सावंतांकडून हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. गडावरील निंबाळकरांचा वाडा या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. गडावरील श्री गणेश मंदिर आणि श्री महादेव मंदिर पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. महादेव महादेव गडावरील तिसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर जो दिशादर्शक फलक आहे त्या फलकाच्या दिशेने आपण मार्गक्रमण केले तर आपण गणेश मंदिरापाशी येतो. इसवी सन 1658 मध्ये स्वराज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहूजी पंडित यांनी रुस्तम जमानशी लढून हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. काही काळानंतर आदिलशहाने किल्ले रांगणाविरुद्ध पुन्हा मोहीम उघडली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत होते आणि किल्ले रांगणा आदिलशहाच्या ताब्यात. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वतः माँसाहेब जिजाऊंनी मोहीम काढून दिनांक 15 ऑगस्ट 1666 रोजी किल्ले रांगणा पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. श्री गणेशांचे दर्शन घेऊन आता आपण श्री महादेव मंदिरापाशी आलेलो आहोत. 14 एप्रिल 1667 ते 12 मे 1667 या काळात बहलोल खान आणि व्यंकोजीराजे भोसले यांनी किल्ले रांगणाला वेढा दिला होता. परंतु छत्रपती शिवरायांनी स्वतः या ठिकाणी येऊन हा वेढा मोडीत काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रांगणाच्या मजबूतीसाठी 6000 होन खर्च केल्याची नोंद आढळते. चला आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात.
हर हर निम्मा किल्ला फिरून आपण पुन्हा तळ्यापाशी आलेलो आहोत. तळ्याच्या शेजारी आणखी एक श्री महादेवांचे मंदिर आहे. मुघल बादशाह औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने किल्ले रांगणा जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु किल्ले रांगणा हा औरंगजेबाला जिंकता काही आला नव्हता. वारणेच्या तहानुसार किल्ले रांगणा हा करवीरकर छत्रपतींच्या ताब्यामध्ये होता. हर हर महादेव. मोहीम पूर्ण झाली होती म्हणून छोट्यांबरोबर छोटा होण्याचा प्रयत्न केला. दुर्ग संवर्धन कार्य आणि गड भ्रमंती केल्यानंतर दुपारच्या भोजनाची वेळ झाली. परिवारातून आहे रोहिदास बगडे. अनेक गड किल्ल्यांवरती आपण वैयक्तिक एकटे फिरत असतो, पण किल्ले रांगणा जो उतरल्यानंतर साधारणतः 8 किलोमीटर चालत येण्याचं अंतर आहे. वैयक्तिक एकटा करू शकणार नाही, पण कोल्हापूर परिवाराने या किल्ल्यावरती मोहीम ठेवली आणि ज्या किल्ल्यावरती कोणीच मावळा सहजासहजी येऊ शकला नसता त्या मावळ्याला इथे येऊन दुर्ग संवर्धनाचं कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल वरिष्ठ अष्टप्रधान मंडळ आणि कोल्हापूर परिवार आणि सांगली परिवार यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आशिष दादा जे कालपासून खूप म्हणजे पोटतिडकीने जसे छोट्या मुलांना स्वतःच्या मुलांना वरडतात. मी एक शिक्षक आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांना जेवढं वरडतो आणि ज्या भाषेत वरडतो ती सगळी भाषा, मी शिक्षक आहे पण ती सगळी भाषा कालच्याला सरांकडून ऐकायला भेटली, म्हणजे आशिष दादांकडून. आणि खरं वाटतं की ज्याला वरडतो कोणाला आपण, ज्याच्यावरती आपला हक्क असतो. माझे विद्यार्थी इथं बसलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता ते 10वीला होते. 10वीला असताना मी त्यांना किती वरडलोय आणि एवढं वरडलेलं असताना सुद्धा ते प्रत्येक मोहिमेला येतात. आज 2.5 वर्ष झाली माझे विद्यार्थी मोहिमेला येतात. गोपीचंद दादांना माहिती आहे, त्याच्यावरती आपला अधिकार आपण वरडतो. अशाच हक्काने अधिकाराने वरिष्ठ अष्टप्रधान मंडळातील काही सिनियर लोक आपल्याला ओरडत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांचा बोलण्याचा उद्देश असतो की आपल्या परिवाराचं नाव बाहेर चांगलं आणखी जावं, की दुर्ग संवर्धन करता करता इतर काही आपण दुर्गंधी करत नाही आणि करू नये यासाठी ते ओरडत होते. झाले असतील चुका त्यांच्याकडून, तर त्याबद्दलही आपण त्यांना माफ करावं आणि पुढच्या मोहिमेला ते सर्वजण आणखी चांगल्या पद्धतीने काम करतील आणि वरिष्ठ अष्टप्रधान मंडळाला याच्याबद्दल त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा कोल्हापूर परिवाराचं मनापासून अभिनंदन आणि आभार, कारण की खूप चांगलं नियोजन आपण केलं. खरंच उत्तम होता. पुन्हा एकदा धन्यवाद. निरोप समारंभानंतर परतीच्या मार्गावरती छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी साहेब यांच्या संघर्षात महाराणी ताराराणी साहेब पन्हाळगडावरून निघून किल्ले रांगणावरती वास्तव्यास आल्या होत्या. इसवी सन 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी किल्ले रांगणाला वेढा घातला होता. तब्बल 3 महिने हा वेढा चालू होता. त्यानंतर मात्र छत्रपती शाहू महाराजांना हा वेढा आटोपता घ्यावा लागला आणि किल्ले रांगणा हा महाराणी ताराराणी साहेब यांच्याच ताब्यात होता. इंग्रजांचे राज्य येईपर्यंत किल्ले रांगणा हा करवीरकरांच्या ताब्यामध्ये होता. परतीचा प्रवास पूर्ण करून आता 6 किलोमीटर अंतर पार करून आम्ही आलो आहोत. 2 दिवसांची मुख्य मोहीम संपवून किल्ले रांगणाच्या आठवणी मनात ठेवून आम्ही परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसलो. आपण ही व्हिडिओ पूर्ण पाहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपणास ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ही व्हिडिओ इथे थांबवत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.